नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर काल आपण पाहिलं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर आज आपण पाहूया आणखी एक महत्त्वाचं थेरम. त्याचं नाव आहे अँगल बायसेक्टर थेरम इन अ ट्रायंगल. बघा, म्हणजे हे थेरम जे आहे ते ट्रायंगलमध्ये वापरता येतं. त्याच्या टायटलमध्येच दिलेलं आहे. स्टेटमेंट पहा कसं आहे. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. बघा, आता होतं काय, कोणतेही प्रूफ करताना आपल्याला लक्षात यायला पाहिजे की गिव्हन काय, म्हणजे दिलेलं काय आहे आपल्याला, आणि आपल्याला काय सिद्ध करायचंय, काय प्रूफ करायचंय. तर इफ आणि देनचं जर वाक्य स्टेटमेंट असेल, इफ द स्टेटमेंट कंटेन इफ अँड देन पार्ट, तर इफचा जो पार्ट असतो तो गिव्हन असतो आणि देनचा जो पार्ट असतो तो आपल्याला प्रूव्ह करायचा असतो. पण हे मात्र स्टेटमेंट जे आहे इट इज नॉट इन द फॉर्म ऑफ इफ अँड देन. सो फर्स्ट कन्वर्ट इट इन टू इफ अँड देन. तर पहिल्यांदा आपण इफ आणि देन मध्ये रूपांतर करू. बघा कसं करायचं ते पहा. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल. बघा इथे द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स. हे जे डिवाइड्स हे व्हर्ब आहे, हे व्हर्ब आपण शोधायचं आणि या व्हर्बचा आधीचा पार्ट असतो इफ. तर हा पार्ट आहे इफ आणि पुढचा पार्ट आहे देन. बरोबर. बघा आता हा आहे व्हर्बच्या आधीचा पार्ट असतो इफ पार्ट. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला इफ द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ए ट्रायंगल इज गिव्हन. बघा असं इफचं वाक्य तयार होईल. देन इट डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. म्हणजे अशा प्रकारे इफ आणि देनचं वाक्य आपण तयार केलं. बघा इफचं परत वाक्य पहा. इफ द बायसेक्टर of an angle of a triangle is given, then it divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं इफ कोणता पार्ट आहे. इफचा जो पार्ट असतो ती काढायची आपण आकृती. तर फिगर काढताना इफचा जो पार्ट मध्ये काय दिलंय पहा तुम्हाला. बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे तुम्हाला ट्रायंगल दिलाय. सो लेट्स फर्स्ट ड्रॉ ए ट्रायंगल. बरोबर. बघा ट्रायंगल ड्रॉ करू आपण. ओके, त्याला नेमिंग करू ट्रायंगल एबीसी. बरोबर. पहा, आणि द बायसेक्टर ऑफ अन अँगल, एका अँगलचा बायसेक्टर काढायचा आहे. तर मी या अँगलचा बायसेक्टर काढतो. बायसेक्टर हा रे असतो. बरोबर. हा झाला बायसेक्टर. पण हा बायसेक्टर अद्याप आपल्याला म्हणता येणार नाही. जेव्हा आपण या ठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह काढू तेव्हा समजायचं की या अँगलचे दोन पार्ट्स याने तयार केले. सो आता तो होईल या अँगलचा बायसेक्टर. त्यामुळे आकृतीमध्ये हे दाखवणं गरजेचं आहे. हे जर आपण दोन्ही अँगल कॉंग्रंट दाखवलेले नाही चिन्हाने तर तो बायसेक्टर म्हणता येणार नाही. म्हणून आपण दोन्ही चिन्हांनी ते दाखवलं. इथे द बायसेक्टर इंटरसेक्ट द साइड BC इन पॉइंट D. तो D पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. बघा हे झालं इफ. बघा बरोबर. इफ मध्ये आपण बायसेक्टर काढला, ट्रायंगल काढला, नाव दिली, बस. गिव्हन मध्ये ते लिहायचं आपण आता. बस गिव्हन मध्ये फक्त आपण हे लिहिणार आता. पहा आता गिव्हन मध्ये काय लिहिणार आपण. इन ट्रायंगल ABC. गिव्हन मध्ये पहा आता काय लिहिणार आपण. आकृतीचं वर्णन फक्त, बस डिस्क्रिप्शन. इन ट्रायंगल ABC रे AD बायसेक्स अँगल BAC. बघा कुणाला बायसेक्ट करतो तो. अँगल BAC. बस. बघा एकाच अँगलचा बायसेक्टर दिलाय कारण एन अँगल म्हटलं होतं पहा. म्हणजे एकच अँगल, बाकी दुसऱ्या कोणत्याही अँगलचा बायसेक्टर घ्यायचा नाही. तर हे गिव्हन मध्ये झालं. आणि हे पण सांगा हा पुढच्या साईडला कोणत्या पॉइंट मध्ये छेदतो. रे AD इंटरसेक्ट्स साइड BC इन पॉइंट E. बघा आकृतीत जे दिसतंय ना त्याचं फक्त आपण वर्णन केलं, डिस्क्रिप्शन केलं. हे झालं गिव्हन. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं तर या वाक्यात बघा देन मध्ये बघा. तर आपल्याला प्रूव्ह करायचंय. वी हॅव टू प्रूव्ह. बघा आता वी हॅव टू प्रूव्ह. प्रूव्ह काय करायचं आपल्याला पाहतोय तिथे.
प्रूव्ह आपल्याला करायचंय, देन द साइड अपोजिट टू द अँगल देन इट डिवाइड्स. मग हा जो रे आहे तो डिव्हाइड करतो कुणाला, एक त्या साइडला अपोजिट टू द अँगल, ह्या अँगलच्या समोरची साइड ही हिला डिव्हाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. तर हे जे दोन भाग होतात थोडक्यात या अपोजिट साइडचे, याचा रेशो आणि रिमेनिंग जे साइड्स त्रिकोणाच्या राहिल्या ह्या दोन साइड्स यांचा रेशो इक्वल. म्हणजे वी हॅव टू प्रूव्ह समोरच्या साइडला डिव्हाइड केले तर त्या दोन भागांचा रेशो बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू AB अपॉन AC. AB अपॉन AC. तर नेहमी लिहिताना साइडचा रेशो आधी लिहितात, त्याच्यामुळे काय करूया आपण, हा रेशो नंतर लिहूया. इज इक्वल टू BD अपॉन DC. ओके, इथपर्यंत समजलंय का? पहा, आपण काही केलेलं नाही, फक्त हे थोडं स्टेटमेंट दिलं ना, फक्त आपण ते एक्सपांड करतोय, बाकी काही करत नाही. फक्त एक्सपांड केलं आणि इथे ट्रायंगल दिलेलं नाही तर ट्रायंगलला नाव दिले, त्या स्वरूपात आपण लिहिलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं, पण सध्या मला वाटतं इथे कोणती प्रॉपर्टी तुम्हाला वापरता येणार नाही. एक प्रॉपर्टी वापरता येईल आपल्याला, पण त्यामुळे आणखी जर आपल्याला पूर्णपणे हे सॉल्व्ह करायचं असेल तर आपण एक कन्स्ट्रक्शन करू. बरोबर, तर कन्स्ट्रक्शन काय करूया माहिती आहे का? बघा, वेगळं कन्स्ट्रक्शन करणार आहे, पुस्तकात वेगळं कन्स्ट्रक्शन आहे, पण एक वेगळी पद्धत बघूया आपण. तर हा जो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ADC, आपण याला परपेंडिक्युलर काढू. टेकिंग AC हा बेस, बघा AC हा याचा बेस घेऊ आणि परपेंडिक्युलर काढूया, त्याचं नाव देऊया D. म्हणजे कन्स्ट्रक्शन आपलं ड्रॉ. ओके, जस्ट अ मिनिट. ड्रॉ सेगमेंट D परपेंडिक्युलर टू AC. बरोबर, आणि आणखी इकडे पण करूया. इकडे सुद्धा काय करूया आपण, इकडे सुद्धा आपण या साइडला इथे या ट्रायंगलला, हा ट्रायंगल ABD हा बेस घेऊ आणि इथून काय करूया आपण, एक लाईन परपेंडिक्युलर काढू, म्हणजे हाईट घेऊ त्याची F पॉइंट. ओके, आणि सेगमेंट DF परपेंडिक्युलर टू AB, साइड AB. बघा, आलं लक्षात? आता आपण चला प्रूफ करू. आता आपण प्रूफ पहिल्यांदा एक गोष्ट करू आपण. बघा, हे जो दोन ट्रायंगल तयार झाले, कसं करायचं पहा, आपल्याला आपली पद्धत नेहमीची वापरूया. चला, इक्वेशन समजून घ्या. इथे घेऊया स्टेटमेंट, इकडे पुढे घेऊया रिझन. तर पहिल्यांदा एक गोष्ट करू आपण, ती यासाठी की हे दोन ज्या आपण हाईट्स काढल्या, ह्या दोन ज्या हाईट्स काढल्या आपण, ह्या ज्या हाईट्स आहेत DE आणि DF, ह्या जर कॉन्ग्रंट झाल्या तर काय होईल, त्या कॉन्ग्रंट नाहीत. आता कॉन्ग्रंट जर झाल्या तर काय होईल, कॉन्ग्रंट जर झाल्या आणि जर ट्रायंगलची हाईट जर इक्वल असेल दोन, तर त्यांच्या एरियाचा रेशो काय येईल, बेसच्या रेशोच्या एवढा येईल. बरोबर की नाही? बघा, म्हणजे हे थेरम, जी प्रॉपर्टी आपण तिकडे पाहिली, दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो बेसच्या प्रमाणात केव्हा येईल, जेव्हा त्यांची हाईट इक्वल आहे. जेव्हा त्यांची हाईट इक्वल, तर यांची हाईट आपण इक्वल दाखवूया. हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवू. बघा, फार सोपं आहे. इन ट्रायंगल AFD अँड ट्रायंगल AED. बघा, सेगमेंट AD पहिल्यांदा ह्या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन आहे. सेगमेंट AD कॉन्ग्रंट सेगमेंट AD. रिजन लिहा लगेच पुढे, कॉमन साइड. याला रिजन आहे कॉमन साइड. बरोबर, समजतंय, येते लक्षात? आपण आता कॉन्ग्रंट दाखवूया. 9th ला आपण पाहिलेलं आहे, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट. अँगल FAD कॉन्ग्रंट अँगल EAD. का? कारण गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला ते, कारण हा बायसेक्टर आहे. म्हणजे गिवन म्हणजे काय, गिवन हा रे या पूर्ण अँगलचा बायसेक्टर आहे, ते दिलेलं आहे. आणि हाईट नेहमी परपेंडिक्युलर असते. सो अँगल F कॉन्ग्रंट अँगल E, अँगल F कॉन्ग्रंट अँगल E.
ओके, इच 90 किंवा बोथ 90, कारण हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर. जेव्हा आपण हाईट काढतो कन्स्ट्रक्शनमध्ये आपण परपेंडिक्युलर म्हणजे हाईटच आहे ती. ओके, देअरफॉर झाले ट्रायंगल AFD कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल AED. बरोबर. कोणती टेस्ट म्हणता येईल आपल्याला बघा, तर एक साईड दाखवली, दोन अँगल दाखवली. साईडच्या एक अँगल थोडक्यात शेजारचा आहे आणि एक अँगल अपोजिट आहे. तर ही टेस्ट आहे SAA टेस्ट बाय SAA टेस्ट फॉर कॉन्ग्रुएन्सी. पूर्ण मी लिहित नाही, फक्त SAA टेस्ट लिहितो. ओके, समज इथपर्यंत झाले कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट झाले की उरलेल्या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. आपण फक्त एवढंच घेऊया, उरलेली साइड AF कॉन्ग्रुएंट टू AE, त्याची आवश्यकता नाही आपल्याला. तर DF कॉन्ग्रुएंट DE. देअरफॉर सेगमेंट, हेच इक्वेशन नंबर 1 आपलं. सेगमेंट DF लिहूया, DF कॉन्ग्रुएंट सेगमेंट DE करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बघा, आलं लक्षात. आणि मग आता आपण म्हणूया या दोन ट्रायंगल मध्ये हाईट इक्वल आहे. बघा आता इन ट्रायंगल AFD, हा पूर्ण ABD ट्रायंगल, इन ट्रायंगल ABD किंवा ट्रायंगल असं इन नको लिहायला, ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल, हा पूर्ण ट्रायंगल ADC हॅव इक्वल हाईट. कशावरून आपण प्रूव्ह केलं हे, याला कारण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. बघा, त्या दोघांची हाईट इक्वल आहे, DE आणि DF, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. तर उरलेला आपण इकडे घेऊया. बघा आता यांची हाईट जर इक्वल असेल तर एरियाचा रेशो काय येईल, लगेच मी इक्वेशन नंबर 2 लिहितो. सो इक्वेशन नंबर 2 विल बी एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू, हाईट जर इक्वल असेल तर त्यांचा जो हाईट कोणत्या साईडला परपेंडिक्युलर आहे ती साईड म्हणजे बेस झाली. तर याच्या एरियाचा रेशिओ तो करस्पॉन्डिंग बेसच्या रेशिओ एवढा. याचा बेस आहे AB आणि याचा बेस आहे AC. ओके, एरियाज आर प्रोपोर्शनल टू द बेसेस. एरियाज आर proportional to bases, proportional to the basis. इक्वेशन नंबर 2 पहा, हे झालं इक्वेशन नंबर 2 आपलं. आणि आता आणखी एक पुढे जाण्यासाठी काय करूया आपण, आता हे सगळं कॅन्सल करू. आता आपण हे सगळं, हे साइड्स वगैरे काही घ्यायची गरज नाही. आता बघा आता हा बायसेक्टर सुद्धा जास्त आपण वाढवणार नाही. बघा, कुठेतरी ही अशी कंडिशन आपण पाहिलेली आहे की जर याची पण आवश्यकता नाही आपल्याला. बघा, कुठेतरी पाहिलंय का की हे दोन ट्रायंगल आहे, यांचा हा कॉमन व्हर्टेक्स आहे आणि हे जे बेसिस आहे ते कोलिनियर आहेत. आणि जर असं जर असेल तर त्यांची हाईट जी असते, एकच हाईट घ्या, दोन हे त्यांचे बेस असतील तर ही हाईट त्यांची काय येणार, कॉमन हाईट. त्यांची हाईट इथे पण इक्वल येणार. आणि मग आता यांचे एरियाचे रेशो येणार करस्पॉन्डिंग बेस. याचा बेस आहे BD, याचा बेस आहे DC. बघा, एवढं सोपं आहे. आलं लक्षात तुमच्या. नाऊ ट्रायंगल ABD, नाऊ लिहायचं, नाऊ ट्रायंगल ABD, परत तेच ट्रायंगल घेतले, पण आता मी काय करतोय, बेस हे घेतो. नाऊ ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ADC हॅव कॉमन व्हर्टेक्स A अँड कोलिनियर बेसेस. हे ऑलरेडी दिलेलं आहे. सो गिवन आकृतीत दिसते, आपण त्यात काही कन्स्ट्रक्शन केलेलं नाही. सो एरियाचा रेशो, सो इक्वेशन नंबर 3 विल बी, सो एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. तर करस्पॉन्डिंग बेस जे आहेत, तर आता बेस होतील BD आणि याचा DC. सो BD अपॉन DC. सेम रिझन आहे. एरियाज आर प्रोपोर्शनल टू द बेसिस. कळलं. मला वाटतं आता या दोन इक्वेशन मध्ये पहा, इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये लेफ्ट हँड साइड इक्वल आहे. पहा, लेफ्ट हँड साइडला ट्रायंगल ABDचा एरिया आपण डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC. इथे सुद्धा एरिया ऑफ ट्रायंगल ABD, एरिया ऑफ ट्रायंगल ADC. लेफ्ट हँड साइड इक्वल आहे म्हणजे राईट हँड साइड इक्वल. सो इक्वेशन नंबर 4 विल बिकम AB अपॉन AC.
ही त्याची राईट साइड आणि याची राईट हँड साइड इक्वल इज इक्वल टू BD अपॉन DC फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड. बघा आले की नाही? किती सोपं प्रूफ आहे पहा. आलं? किती सोपं आहे पहा. म्हणजे याप्रमाणे जर आपण स्टेप बाय स्टेप जर करत गेलो तर कोणतंही प्रूफ अवघड नाही. आणि हे प्रूफ जे आहे हे प्रूफ असं पुस्तकात दिलेलं नाही, पण आपण स्वतः जर विचार केला तर या प्रकारचे असे अनेक प्रकारचे प्रूफ वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. तर तुमच्या लक्षात आलंच असेल पुस्तकातलं जे प्रूफ आहे ते मी माझ्या PDF फाईलमध्ये केलेलं आहे, पण काहीतरी वेगळं तुमच्या पुढे मांडावं म्हणून हे वेगळं प्रूफ मी इथं घेतलेलं आहे. तुमच्या लक्षात आता आलं असेल की कशा प्रकारे एखादं प्रूफ सोडवायचं आणि काहीही अवघड नसतं. मग कोणतं पुस्तकाच्या बाहेरचं प्रूफ देऊ द्या, तुम्हाला ते सहज सोडवता येईल. फक्त स्टेप बाय स्टेप आपण जायचं. दिलेले जे काही कंडिशन त्या शोधायच्या, त्यावर आधारित जे काही प्रॉपर्टीज किंवा थेरम आहेत ते आठवायचे, ते अप्लाय करायचं. बस अप्लाय करायला तुम्हाला जमलं की काहीही अवघड नाही. ओके, चला तर आता पुढचा थेरम पाहूया. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे इथे 3 पॅरलल लाईन्स दिलेले असतात. स्टेटमेंट मी रीड आउट करतो. द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स, बघा द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द, बघा is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. आताच आपण बोललो की जर थेरम मध्ये इफ आणि देन पार्ट नसेल तर गिव्हन मध्ये काय घ्यायचं आणि टू प्रूव्ह काय करायचं हा गोंधळ होतो. आता परत इफ कसं शोधायचं बघा. इथे क्रियापद कोणते बघा. द रेशिओ ऑफ इंटरसेप्ट्स मेड ऑन अ, बघा मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इथपर्यंत बरोबर. इज इथे बघा इज आलं कळलं तर त्याच्या आधीचं जे स्टेटमेंट आहे तर ते इफ मध्ये असतं बघा, आणि उरलेलं जे आहे ते देन म्हणजे ते प्रूव्ह करायचे आपल्याला. म्हणजे इफ मध्ये आपल्याला दिलंय द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ए ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. म्हणजे 3 पॅरलल लाईन्स तुम्हाला दिलेलं आहे बरोबर. काय 3 पॅरलल लाईन्स काय दिले तुम्हाला 3 पॅरलल लाईन्स. मग एवढंच काढणार आपण. मग गिव्हन मध्ये आपण घेणार 3 पॅरलल लाईन. लेट मी ड्रॉ द लाईन्स. ओके बघा 3 पॅरलल लाईन्स आपण घेतल्या. लेट नेम देम L M N. ट्रान्सव्हर्सल, कारण ट्रान्सव्हर्सल आपण काढल्याच नाहीत तर छेद तयार होणार नाहीत. इंटरसेप्ट म्हणजे छेद. ओके बघा ही ट्रान्सव्हर्सल काढली, हिला नाव देऊया P. तर हा जो पार्ट आहे एवढा इथून एवढा याला म्हणतात इंटरसेप्ट. नाव देऊया त्याला ABC. तर AB आणि BC याची लेंथ आपण मोजू शकतो. या पार्टला म्हणतात इंटरसेप्ट्स. तर मेड ऑन ए ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आणखी एक ट्रान्सव्हर्सल घ्यावी लागेल आपल्याला. ओके ड्रॉ आउट केली. याला Q ट्रान्सव्हर्सलला नाव देऊया. इथेही परत 2 इंटरसेप्ट तयार झाले तर इथं नाव देऊया लेट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बी DEF. तर इथं इंटरसेप्ट तयार झाले DE आणि EF. मग गिव्हन मध्ये तुम्ही लिहिणार की लाईन L M N पॅरलल टू इच अदर. गिव्हन मध्ये हे लिहिणार तुम्ही पहा बरोबर. लाईन L पॅरलल टू M विच इज पॅरलल टू लाईन N बरोबर. आणि मग तुम्ही असं लिहिणार ट्रान्सव्हर्सल P अँड Q intersect the lines in points A, B, C and D, E, F respectively. बरोबर. या पॉइंट मध्ये त्या तिन्ही लाईनला ते छेदतात बरोबर. हे झालं गिव्हन. आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय की या पहिल्या ट्रान्सव्हर्सलचे झालेले 2 भाग 2 इंटरसेप्ट याचा रेशो म्हणजे AB अपॉन BC. रेशो म्हणजे गुणोत्तर इज इक्वल टू, बघा इथे इक्वल टू म्हटलंय पहा बरोबर. इथले इंटरसेप्टचा रेशो DE अपॉन EF. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. प्रूफ एकदम साधं सोपं आहे. कन्स्ट्रक्शन करावं लागतं. फक्त काय करा ड्रॉ सेगमेंट CD. सेगमेंट CD ड्रॉ केला. हा जो पॉइंट आहे इथे तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय घेता आपण घेऊया G. ओके तर बघा आता इथे एक ट्रायंगल तयार झाला पहा. एक ट्रायंगल CAD आणि त्याच्यामध्ये BG बरोबर. ह्या
लाईनचा, ह्या तिन्ही लाईन पॅरल आहे, या लाईनचा जो पार्ट आहे तो हा बीजी पार्ट आहे. तर बीजी पॅरल टू एडी. जर त्रिकोणात एडी हा थोडक्यात एका साईडला एक लाईन पॅरल असेल तर आपण वापरतो थेरम कोणतं, बीपीटी. मग त्याच्यावरून येईल, इथे तुम्हाला लिहिता येईल AB अपॉन BC इज इक्वल टू DG अपॉन CG. झालं इक्वेशन 1. इक्वेशन 2 मध्ये आता काय करूया, आता परत हा ट्रायंगल लक्षात घ्या, एवढा एवढा हा ट्रायंगल बघा, हा DCF. त्यात परत GE पॅरल टू CF. परत इथे बीपीटी वापरा, तुम्हाला इथे लिहिता येईल. सो DG अपॉन GC इज इक्वल टू DE अपॉन EF. तर DG अपॉन GE ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये येतो, म्हणजे ती राईट हँड साइड इक्वल होते. याचा अर्थ पहिल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड, दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड ही इक्वल आली. त्याच्यावरनुसार हे थेरम आपल्याला प्रूव्ह करता येईल. याचंही प्रूफ आपण PDF फाईलमध्ये दिलेला आहे. तर एकदम साधं प्रूफ आहे, तरी पण तुम्ही स्वतः सोडवा. स्वतः सोडवल्याशिवाय आपल्याला कोणताही घटक जो आहे, कोणतीही प्रॉपर्टी जी आहे ती कशा प्रकारे वापरायची तर हे समजणार नाही. तर स्वतः तुम्ही सॉल्व्ह करा.